जय जवान जय जवान शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही शेतकऱ्यांचा सातबारा शेतकऱ्यांचा सातबारा राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा माननीय महादेवजी जानकर साहब तुम आगे बढ़ो माननीय महादेवजी जानकर साहब तुम आगे बढ़ो जय जवान जय किसान। आज आपण धरणं आंदोलन करतायत, काय सांगू इच्छित आहे शेतकऱ्याबद्दल? आज राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाचा उद्देश असा आहे की मागील काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या आश्वासन दिलं होतं, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की येणाऱ्या काळात शेतकऱ्याची आमची जर सत्ता आली तर शेतकऱ्याची कर्जमाफी करू। आमचं सुद्धा एवढंच म्हणणे आता वेळ आलेली आहे, शेतकऱ्याचं कर्जमाफ करून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात यावा। आणि जर तुमच्याकडं शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी तुम्ही पैसे नाहीत म्हणून जर सांगत असाल तर उद्योगपतीचं 16 लाख कोटी कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे आले कुठून? त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमली नाही। शेतकऱ्याचं कर्ज म्हटलं की तुम्ही समिती नेमून त्यावर अहवाल देऊ म्हणताय। तुम्हाला शेतकऱ्याचा विरोध असताना रेल्वे मार्गासाठी तुम्ही 1,08,000 कोटी रुपये दिले, शक्तीपीठासाठी धर्मपीठासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, शेतकऱ्याचा कर्जमाफी करायची म्हणलं तर तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही सांगताय। ही लाजवाबी बाब आहे। आणि असंच जर तुम्ही केलं तर येणाऱ्या काळात राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर निषेध व्यक्त करू आणि येणाऱ्या काळात याचा उद्रेक होईल, याची सरकारनं गंभीर नोंद घ्यावी आणि राष्ट्रीय समाज पक्ष कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढं सांगतो। धन्यवाद। कृषी मंत्री कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यावर सोपवलेली कर्जमाफीच आहे, या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? खरं तर भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की फक्त आश्वासनाचा पाऊस पाडायची सवय आहे त्यांना। कारण आज जाहीरनाम्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर तुम्ही सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं या तमाम महाराष्ट्रातील जनतेला आपण आश्वासन देता आणि सत्तेत आल्याच्या नंतर जणू की सत्तेची मस्ती तुमच्या अंगात शिरते की काय असं आम्हाला वाटतं। आम्हाला पडलेला प्रश्न आहे। परत आपण सत्तेत आल्याच्या नंतर आपण बजेटच नाही, समितीच कर्जमाफीसाठी समिती नेमू। अरे समितीची नाटकं कशाला करता तुम्ही? आज विचार करा, 16 लाख कोटीचं उद्योगपतीचं कर्ज तुम्ही माफ करताना आज कुठची समिती तुम्ही नेमली होती? परत शक्तीपीठासारख्या मार्गाला तुम्ही निधी आज टाकता, त्यावेळेस तुम्हाला कुठली समिती नेमावी वाटत नाही। पण ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळेस मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे की आपण समिती नेमण्याची नाटकं करता काय। परंतु हे आम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही, चालू देणार नाही। आपण जे शेतकऱ्याला आश्वासन दिलंय ते आश्वासन पूर्ण करा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या काळात आज फक्त इशारा देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करतोय। पण येणाऱ्या काळात माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली असा तीव्र लढा, असं आंदोलन उभा करू की त्या सत्तेतून तुम्हाला ही जनता पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। आणि कर्जमाफी तर राष्ट्रीय समाज पक्ष घेतल्याशिवाय थांबणार नाही, कारण राष्ट्रीय समाज पक्षाचा इतिहास आहे। राष्ट्रीय समाज पक्ष जो बी मागणी करतो तो पूर्ण करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाही। 1 नेशन 1 एज्युकेशन ही राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली मागणी होती आणि ती देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या केंद्र शासनाला मान्य करावी लागली, ती मान्य करावी लागली। आणि जातीय जनगणनेसाठी राष्ट्रीय समाज पक्षानं आंदोलन उभा केलं, ते देखील आपल्या केंद्र सरकारला मान्य करावं लागलं। म्हणूनच सांगतोय, तुम्ही जास्त दिवस ही नाटकं तुमची चालणार नाहीत। मान्य महादेवजी जानकर साहेब यांचा 3रा डोळा उघडलेला आहे। राष्ट्रीय समाज पक्ष आता शेतकऱ्यासाठी पूर्ण ताकदीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर, फक्त धाराशिव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज धरणे आंदोलन केलेले आहे। तुम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, कृषी मंत्र्यांना सांगणं आहे
की तुम्ही जास्त वेळ घालवू नका. राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा तुम्ही शांततेचा अंत बघू नका. हा अंत जास्त वेळ राहणार नाही आणि तुम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर जिल्हा परिषदला हवाडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. जय जवान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान.